श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं की आपली प्रगती व्हावी, आपल्यापाशी पैसा यावा, दिवसेंदिवस आपली कीर्ती वाढत जावी, चार लोकात आपलं नाव लौकिक व्हावं, चार लोक आपल्याला नाव जावी, आपल्याकडे पैसा शिल्लक राहावा, प्रॉपर्टी असावी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण याच्या विरुद्ध जर गोष्टी घडत असतील तर म्हणजे महिन्याला पगार झाला आणि शेवटला शिल्लक शून्य. म्हणजे प्रयत्न करतोय, सगळं करतोय, पण यश काय मिळत नाही, प्रगतीच होईना झाल्या, प्रगती खुंटली आहे. तर त्यावर एक छोटासा उपाय आहे, तो तुम्ही नक्की करून बघा. तर उपाय काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, बाजारातून एक सुपारी आणायची आहे. जिथं तुमचं देवाचं साहित्य वगैरे मिळतं त्या दुकानातून नवी सुपारी आणायची. जुनी सुपारी घ्यायची नाही किंवा वापरलेली सुपारी घ्यायची नाही. एक नवी सुपारी घेऊन यायचं, छोटी असली तरी चालेल. सुपारी घेऊन यायचं आणि ती सुपारी घरी घेऊन यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून देवाऱ्यासमोर ती स्वच्छ धुवायची. देवासमोर ती सुपारी ठेवायची. त्यावर हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, त्याची पूजा करायची, दीप आरती वगैरे त्याला ओवळून त्यानंतर ती सुपारी घ्यायची. एका सफेद वस्त्रात ती सुपारी गुंडाळायची आणि दरवाजा आहे तुमचा, जो मुख्य दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या आतल्या साईडला, म्हणजे घराच्या आतल्या बाजू साईडला, डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला चालेल, ती फक्त तुम्हाला बांधायची आहे. आणि प्रत्येक पौर्णिमेला ती सुपारी तुम्ही चेंज करू शकता. तर हा उपाय करून बघा तुम्हाला. आणि प्रत्येक पौर्णिमेला ही जेव्हा तुम्ही चेंज कराल त्यावेळी तुम्हाला हळूहळू या गोष्टीचा रिअलाईज व्हायला लागेल की तुमची प्रगती हळूहळू दिवसेंदिवस वाढते. पैशाचे ब्लॉकेज वगैरे मोकळे व्हायला लागलेत आणि पैसा येण्याचे मार्ग सुद्धा वाढलेले आहेत. तर हा छोटासा उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.